टेट 2017 प्रश्नपत्रिका क्रमांक 5 मधील आता मराठी विभाग पाहूयात. पहा, एकदम 21 नंबरला मराठीचा प्रश्न आलेला आहे आणि प्रश्न काय होता? जोड शब्द पूर्ण करा. जोड शब्द पूर्ण करा. नाते गोते पर्याय क्रमांक 3. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात. झंझावात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर वावटळ, तुफान, नीरवता, टाळ वाजवणे असे हे शब्द दिलेले आहेत आणि झंझावातच्या विरुद्धार्थी होणार नीरवता, पर्याय क्रमांक सी. उदात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अनुदात, हलके, उदार, अनुदार. तर पर्याय क्रमांक सी उदार हा याचा समानार्थी शब्द आहे. जीव या शब्दाचा पहा, दिलेल्या पर्यायापैकी वेगळा ते निवडा म्हटलेत, म्हणजे वेगळा पर्याय निवडा म्हटलेत. जीभ, नाक, डोळा, तोंड. तर या ठिकाणी पहा, जीभ, नाक, डोळा ही ज्ञानेंद्रिय आहेत. मग ह्याच्यातील आपण वेगळं का आहे? डी, तोंड, पर्याय क्रमांक डी. भागूबाई या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? समानार्थी विचारले तर काय होणार? पळपुटा. कारण पराक्रमी, धाडसी, शूरवीर, वीर हे त्या भागूबाईचे विरुद्धार्थी शब्द आहेत. पहा, अशुद्ध वाक्य ओळखायचे आहे आणि अशुद्ध वाक्य आहे एकमेकांची आपुलकी चौकशी झाली. एकमेकांची आपुलकीने इथं हवं होतं, त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे योग्य आहे. दिलेल्या पर्यायापैकी वेगळे ते निवडा. बगळा, कावळा, फुलपाखरू, खंड्या. तर इथं लिंगाप्रमाणे आपण काय काय वगळायचं आहे बघा. तो बगळा पुल्लिंगी, तो कावळा पुल्लिंगी, ते फुलपाखरू नपुसकलिंगी, तो खंड्या पुल्लिंगी. म्हणजेच वेगळं काय आलं? ते फुलपाखरू, पर्याय क्रमांक सी. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. चिघळणे, चिटपाखरू, चालता बोलका, चपळाई. तर पहा, पर्याय क्रमांक ए चिघळणे. वृक्षौदार्य या शब्दाची संधी ओळखा. वृक्ष अधिक औदार्य, पर्याय क्रमांक सी. दिलेल्या पर्यायापैकी वेगळे ते निवडा. टेबल, कपाट, खुर्ची, घर. ते टेबल, ते कपाट, ती खुर्ची, ते घर. म्हणजे ते टेबल, ते कपाट, ते घर हे काय झाले? नपुसकलिंग आणि ती खुर्ची स्त्रीलिंगी, म्हणून त्यातील पर्याय क्रमांक सी योग्य आहे. अन्नास मौताद होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर उपासमार होणे. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. रेखा, रेघ, रेषा, वरील सर्व. तर पहा, ती रेखा, ती रेघ, ती रेषा, वरील सर्व, म्हणून पर्याय क्रमांक डी. पुढील म्हण पूर्ण करा. गोगलगाय पोटात पाय, पर्याय क्रमांक डी. अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका 5वी पाहिली आहे. आता आपण 6व्या प्रश्नपत्रिकेतील काय पाहूया? मराठी विभाग. चला तर प्रश्नपत्रिका 6वी पाहूया. पहा, प्रश्नपत्रिका 6व्यामधील किती नंबरला आहे? 10 नंबरला मराठीचा प्रश्न आलेला आहे. वाक्यप्रचारावर आधारित कानाडोळा करणे. कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे, म्हणजेच लक्ष न देणे, म्हणजे पर्याय क्रमांक बी. सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सुगंध, दुर्गंध, पर्याय क्रमांक डी. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. तो रुमाल, ती पगडी, ते पागोटे, ती ओढणी. म्हणजे तो रुमाल, पर्याय क्रमांक ए. वैपुल्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर समानार्थी शब्द आहे वैपुल्य म्हणजे समृद्धी, भरभराट, आणि टंचाई, कमतरता, चणचण हे विरुद्धार्थी, त्यामुळे पर्याय क्रमांक डी. युती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? युतीच्या विरुद्ध फूट. युती म्हणजे एकत्रित आणि फूट म्हणजे विभक्त होणे. पहा, हिरमोड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? हिरमोड म्हणजे निराशा आणि त्याच्या विरुद्धार्थी आहेत हुरूप, उमेद आणि उत्साह. पर्याय क्रमांक बी हा विरुद्धार्थी आहे, समानार्थी आहे. हिरमोड म्हणजे निराशा. रमेशला 14 भाषा बोलता येतात या वाक्यातील विशेषण ओळखा. भाषा हे नाम आहे, रमेश हे नाम आहे. आता 14 हे काय आहे? विशेषण. म्हणजे किती भाषा? 14 भाषा बोलता येतात, पर्याय क्रमांक बी. नामाबद्दल विशेष माहिती भाषा या शब्दाने
भाषा या नामाबद्दल विशेष माहिती 14 या शब्दाने सांगितलेली आहे, म्हणून 14 हे काय झालं त्या वाक्यातील विशेषण आहे. आता या वाक्यात म्हणाल तर 2 नामे आहेत, रमेश आणि भाषा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक बी, प्रसिद्धी हा योग्य आहे. देव आहे असे मानणारा आस्तिक, देव नाही असे मानणारा नास्तिक, तर या आणि देवाची पूजा करणारा पुजारी. आता पहा, देव आहे असे मानणारा कोण येणार? आस्तिक, पर्याय क्रमांक बी. ज्ञानेश्वर या शब्दाची संधी सोडवा. ज्ञान अधिक ईश्वर, पर्याय क्रमांक बी. पुढील म्हण पूर्ण करा. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, पर्याय क्रमांक सी. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक डी, रुसरुशीत हा चुकलेला आहे. खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? त्याने संसार सोडला हे अशुद्ध वाक्य आहे. आता आपण प्रश्नपत्रिका 7वी पाहू. पहा, पुढील म्हण पूर्ण करा. दाम करी काम, पर्याय क्रमांक ए. पुढील जोडशब्द पूर्ण करा. जीव जंतू, पर्याय क्रमांक बी. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? भूपाळी, भूमिका, समीक्षा, परीक्षा. पहा, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? भूपाळी, भूमिका, समीक्षा, परीक्षा. चारही शब्द शुद्ध आहेत, त्यामुळे ह्याच्यामध्ये अशुद्ध शब्द निघत नाहीत. तिथं उत्तरसूचीमध्ये डी आहे, परंतु ते काय आहे की चारही पर्याय शुद्ध शब्दांचेच दिलेले आहेत. त्यामुळे असे असते तेव्हा त्या प्रश्नाला टच करायचं, कोणताही एखादं काय करायचं, कोणताही एखादा ऑप्शन क्लिक करायचा, जेणेकरून जर तो प्रश्न त्यांचा चुकीचा झाला तर सगळ्यांना मार्क देतात किंवा मग तो कट करून मेरिट लावतात. इतश्री करणे, इतश्री करणे म्हणजे शेवट करणे. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक ए, आशीर्वाद हा शुद्ध शब्द आहे. त्याचबरोबर तुम्ही आणखीन काही शब्द वाचून घ्या. कोठ्यावधी, कोठ्याधीश, कवयित्री असे शब्द हे वारंवार विचारले जातात, तर तुम्ही ते शुद्ध लेखनात कसे लिहितात ते प्रॅक्टिस करून किंवा त्याच्या नियमानुसार तुम्ही ते आठवण करून ठेवा, जेणेकरून तुमचा तो गुण अजिबात जाणार नाही. खालीलपैकी बरोबर वाक्य कोणते? बघा, रेलगाडी रुळावरून पोहते, पोहते होणार नाही. रेलगाडी रुळावरून धावते, हेच होणार. रेलगाडी रुळावरून धावते, पर्याय क्रमांक बी. काळा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पांढरा, गोरा, धवल, वरील सर्व, तर पर्याय क्रमांक डी, वरील सर्व हेचे योग्य उत्तर आहे. हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? हर्ष म्हणजे आनंद, पर्याय क्रमांक डी. आणि हर्षाच्या विरुद्धार्थी होणार दुःख. हर्षाच्या विरुद्ध होणार दुःख. विरुद्धार्थी विचारले असते तर पर्याय झाला असता सी. आणि आता समानार्थी विचारलेत म्हणून हर्षचा समानार्थी आहे आनंद. इच्छिलेली वस्तू देणारे झाड, कल्प, वृक्ष, पर्याय सी. खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? गाय चारा खाते, गायी चारा खातात, गाय रवंत करीत आहे, गायी रवंत करीत आहेत, पर्याय क्रमांक डी हे याची काय आहे? अशुद्ध वाक्य आहे, कारण गायी रवंत करीत आहेत येते, कारण हे गायी ह्या अनेकवचनी शब्द आहे. आता आपण प्रश्नपत्रिका 8वी पाहूयात. पुढील म्हण पूर्ण करा. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, पर्याय ए. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर बघा, पर्याय सी, रुचिक हा योग्य शब्द आहे. पुण्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पुण्य, पाप, पर्याय डी. खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? पर्याय बी, ती गाती, ती गाते हवे होते. आभाळ फाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर सर्व बाजूनी संकटे येणे.
पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? भार्या, बायको, कांता हे तिन्ही पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक डी वरील सर्व ह्याचे योग्य उत्तर येणार आहे. नमस्कार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? प्रणिपात, जय हो, राम राम. तर पहा, प्रणिपात म्हणजे नमस्कार, पर्याय ए. इच्छिलेली वस्तू देणारी गाय, कामधेनू, पर्याय डी. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? पर्याय डी. सर्व वाक्य बरोबर आहेत. त्याने निरोप धाडला, त्याने निरोप पाठवला, त्याने निरोप ठेवला, म्हणजे पर्याय डी वरील सर्व. मला 5 टोप्या द्या. यातील विशेषण ओळखा आणि विशेषण आहे 5, पर्याय. देवालय या शब्दाची संधी सोडवा. देव अधिक आलय, पर्याय डी हे याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? आणि पहा, ईवर रफार नाही आहे वाईटमध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे. पुढील जोडशब्द पूर्ण करा. मंगळ दिलेला आहे, टंगळ मंगळ, पर्याय ए. आता पाहूया प्रश्नपत्रिका क्रमांक 9 मधील मराठीचे प्रश्न. निरंतर या शब्दाची संधी सोडवा. नि विसर्ग अधिक अंतर, म्हणजे पर्याय ए ह्याचं योग्य उत्तर आहे. ही विसर्ग संधी आहे. माहेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? माहेर, सासर, पर्याय बी. पर्याय डी. पुढील म्हण पूर्ण करा. खानतशी माती, पर्याय डी. खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? आणि ए नंबरलाच आहे बघा. मी गावाला गेला होता, हे चुकीचं आहे. मी गावाला गेलो होतो असं हवं होतं. त्यानंतर 84 नंबरला मराठीचा प्रश्न आहे. पुढील जोडशब्द पूर्ण करा. भांडण डॅश डॅश, भांडण तंटा, पर्याय डी. त्यानंतरचा प्रश्न 91 नंबरला आहे. पहा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? विध्वंसक, विध्वांसक, तर पर्याय क्रमांक ए हे याचे योग्य उत्तर आहे. गाशा गुंडाळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? गाशा गुंडाळणे म्हणजे निघून जाणे. रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर यामिनी, पर्याय ए. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? तर वरील सर्व येणार, कारण ती ज्वारी, ती बाजरी, ती नाचणी. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? तू मुले शहाणापणा शिकू नको. तू मले शहाणपणा शिकू नको, नको, पर्याय एच हे अशुद्ध वाक्य आहे. नंतर तू मले शहाणपणा शिकवू नकोस, हे पण हेच आहे. पहा, पर्याय डी शुद्ध वाक्य आहे. तू मला शहाणपणा शिकवू नको. आता इथं मले हा शब्द अशुद्ध असल्या कारणाने पर्याय बी होऊ शकत नाही. आणि पर्याय ए व डी मध्ये सी मध्ये काय केलेलं आहे? नको नको केलेलं आहे. पहा, त्यामुळे ते तिन्ही चुकीचे आहेत. दीर्घ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? दीर्घ ह्रस्व, पर्याय सी. रस्ता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? चौक, वाट, आडवाट, वळंत, पर्याय बी वाट. आता पाहूया आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 10 मधील मराठी विभाग. कृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृपा, अवकृपा, पर्याय ए. त्यानंतर मराठीचा प्रश्न पहा किती नंबरला आला होता. त्रेसष्ट नंबरला आलेला आहे. पहा, प्रीत्यर्थ या शब्दाची संधी सोडवा. प्रीती अधिक अर्थ, पर्याय बी. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. पर्याय डी ज्योत्स्ना. खालीलपैकी अशुद्ध शब्द मनीषा, पर्याय बी, कारण या ठिकाणी न ला दुसरी वेलांटी हवी होती. पुढील जोडशब्द पूर्ण करा. दाग, दागिने, पर्याय सी. तोंडात बोटे घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर नवल करणे, पर्याय ए. नंतर बघा 191ला वंदे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
वंद्य, निंद्य, पर्याय सी. अशा प्रकारे आज आपण प्रश्नपत्रिका 1 ते 10 मधील मराठी विभाग पाहिला आहे. तर पहा, तुम्हाला थर्ड टेस्टसाठी सराव करण्यासाठी या प्रश्नांचा नक्की उपयोग होणार आहे, कारण तुम्हाला ह्याच्यावरून कळणार आहे की तुम्ही काय अभ्यासायचं आहे. पहा, प्रश्नपत्रिका 1 ते 10 मी सोडवून दिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 11 पासून 20 पर्यंतचे क्वेश्चन पेपर सोडवून पाहूयात. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.